नमस्कार मित्रांनो, आपण आज परफेक्ट या व्हिडिओमध्ये एंट्री घेणार आहोत. ती एंट्री म्हणजे इंग्लोफिंग पॅटर्नवर आपण एंट्री पंच केलेली आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर एंट्री घेतलेली दाखवलं आहे आणि ह्याचं टार्गेटही लावलेलं आहे. टार्गेट लावलेलं आपण 180 पॉईंट म्हणजे 200 पॉईंटचं टार्गेट लावलेलं आहे आणि एशियल 130 पॉईंटचं एशियल लावलेलं आहे. आपण तुम्हाला एक आरो दाखवला आहे, त्या ठिकाणी इंग्लोफिंग पॅटर्न बनलेला आहे आणि त्यानुसार आपण एंट्री पंच केलेली आहे आणि तुमच्यासमोर टिपी लावलेला आहे. मी कुठे एशियल लावला हा तुम्हाला एशियल दाखवला. मी कन्फर्म एशियल कुठं टाकायचा, टिपी कुठं टाकायचा आणि एंट्री कुठे घ्यायची हे संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. मी पहा मित्रांनो, आता आपला टिपी हिट होतो का नाही आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे ते एक पॅटर्न इंग्लोफिंग पॅटर्न आहे. हा इंग्लोफिंग पॅटर्नच्या पाठीमागचं मोठं कारण आहे. या आरोमध्ये तुम्हाला मी इंग्लोफिंग पॅटर्न दाखवला आणि खालून वरी प्राईस गेली आणि ह्या इंग्लोफिंग पॅटर्नच्या 50% वर प्राईस गेली नाही, म्हणून आपण एंट्री तिथं पंच केलेली आहे. आणि आजचा टाईम फ्रेम आहे आपला 2 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे. याच 2 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण 100 पॉईंटचं टार्गेट हिट केलेलं आहे आणि काही क्षणामध्ये आपलं टार्गेटही हिट होणार आहे. तुम्हाला समोर लाईव्हमध्ये दाखवतो आपण. पहा 180 पिप किंवा कोणी पिप म्हणीन कोणी पॉईंट म्हणत असेल तरी चालेल. तुमच्यासमोर मी एशियल लावला, टिपी लावलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं मी काम करत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एशियल कसा लावायचा, टिपी कसा लावायचा, एंट्री कशी घ्यायची हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला परफेक्ट मार्केटमध्ये नॉलेज घ्यायचं असेल, इंग्लोफिंग पॅटर्न, बॉलिंजर बँड, मॅगडी, RS, ट्रेल लाईन अशा अनेक व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत मी अशा प्रकारे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्याचं काम करत आहे. इथं एक इंग्लोफिंग पॅटर्न म्हणला, त्या पाठीमागचं हे कारण सांगितलं. केव्हा काय होतं, पॅटर्न दाखवतो बुलिश साईडला आणि मार्केट सेल साईडला जातं. त्याच्या पाठीमागचं मोठं कारण सांगतो मित्रांनो. ज्यावेळेस एखादा पॅटर्न बनतो आपण काय करतो, लगेच एंट्री पंच करतो. पण तसं न करता एखादा पॅटर्न बनल्यानंतर ज्यावेळेस पूर्ण एक पॅटर्न बनला, ज्यावेळेस दुसरी कॅन्डल तयार होते त्याच्या 50% येते की नाही हे पाहायचं आणि 50% रिटर्स होत असेल तर आपण एंट्री घ्यायची. म्हणजे काय होतं, कन्फर्म आपल्या एंट्री पंच भेटते आणि आपलं टार्गेट हिट होतं. टार्गेट काय करायचं, 300 पॉईंट 250 पॉईंटचं टार्गेट कॅल्क्युलेटमध्ये करायचं इंट्राडेसाठी. एखाद्या वेळेस मोमेंटम असेल जास्त तर आपण 500 किंवा 600 पॉईंटचं टार्गेट हिट करतो. पण मोमेंटम केव्हा असते फॉरेक्समध्ये 7ला 8ला, मग आपण 7.5ला एक मोमेंटम पकडतो. ती 7.5ची मोमेंटम असते $5. म्हणजे तुम्ही 5ची क्वांटिटी टाकली तर $25 मोमेंटम तयार होते मित्रांनो. ऑप्शनमध्ये आपण विचार केला तर ऑप्शनमध्ये काय असतं, 100 पॉईंटची मोमेंटम असते. त्यामध्ये 10 पॉईंटचा एशियल जातो आपला. 10 पॉईंटचं एक कॅन्डल म्हणजे एक पॅटर्न म्हणला तर 90 पॉईंट आपल्याला भेटतात. 90मधून आपण उरले 30 पॉईंट सोडून द्यायचे. आपल्याला 70 पॉईंटचं त्यामध्ये टार्गेट हिट करायचं असतं. कमीत कमी तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड पंच करत असाल इंट्राडे, त्यामध्ये आपल्याला 50 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं आहे. आणि तुम्ही फॉरेक्समध्ये बिटकॉईनमध्ये इंट्राडे करत असाल तर कमीत कमी 300 पॉईंट तर 500 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं. पण कमीत कमी 250 ते 300 पॉईंटचं टार्गेट आपण हिट करतो आणि 250 पॉईंटचं टार्गेट आपण परफेक्टपणे घेतो. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतात माझ्या मी 200 पॉईंटचं टार्गेट किंवा 250 पॉईंटचं आणि कन्फर्म 300 पॉईंटचं टार्गेट घेतलेलं तुम्हाला दाखवत आहे आणि लाईव्हमध्ये दाखवत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत येत आहे. काही क्षणामध्ये आपलं टार्गेट हिट होत आहे. पहा मित्रांनो, तुम्हाला डबल आरो करून दाखवला मी. का त्या ठिकाणी काय आलं, इंग्लोफिंग पॅटर्न बेरिश, त्याला काय म्हणतात बेरिश
इंग्लिफिंग पॅटर्न म्हणजे मार्केटतून सेलला जाणार आहे. बेरिश म्हणजे सेल, बेरिश इंग्लिफिंग म्हणजे सेल असा ह्याचा अर्थ होतो. आपल्याला ज्यावेळेस मार्केटमध्ये उतरतो आपण त्यावेळेस आपल्याला चार्ट पॅटर्नचा पूर्ण अभ्यास हवा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब